नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. अधिक महिना म्हणजे आपल्या संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र काळ. या महिन्यात आपण दान धर्म करतो, देवाची भक्ती करतो आणि याच महिन्यात सुवासिनीच्या पायात एक छोटासा पण अत्यंत महत्त्वाचा बदल होतो. तो म्हणजे जोडवीत भर. पण ही भर फक्त हौस म्हणून घातली जाते की त्यामागे काय शास्त्र दडले? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही भर घालताना किंवा जोडवी बदलताना महिला अशी कोणती मोठी चूक करतात ज्याचा परिणाम घराच्या समृद्धीवर होऊ शकतो? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अधिक महिना, ज्याला आपण पुरुषोत्तम मास म्हणतो, हा दर 3 वर्षांनी येतो. या काळात आपल्या भाग्यात पुण्यात भर पडावी म्हणून आपण अनेक विधी करतो. त्यापैकी एक म्हणजे जोडवीत भर. साधारणपणे भारतीय परंपरेनुसार विवाहित स्त्रिया दोन्ही पायात दुसऱ्या बोटात चांदीची जोडवी घालतात. पण अधिक महिन्यात या जुन्या जोडवीत अधिक चांदी घालून वजन वाढवणे याला जोडवीत भर म्हणतात. ही केवळ फॅशन नसून ते सौभाग्याला दिलेले एक वाण मानले जाते. धार्मिक दृष्टिकोनातून अधिक महिन्याचे स्वामी भगवान विष्णू आहेत. या महिन्यात चांदीची भर घातल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते अशी श्रद्धा आहे. चांदीचा संबंध चंद्राशी असतो. चंद्र हा मनाचा आणि शीतलतेचा कारक आहे. ही भर घातल्याने स्त्रियांच्या आयुष्यात कुटुंबात चंद्रासारखी शीतलता आणि सुख समाधान टिकून राहते. असं म्हणतात की ही नवी भर तुमच्या पतीच्या आयुष्यातील अडचणी दूर करून त्यांना दीर्घायुष्य देते. विज्ञानाच्या दृष्टीने पहिलं तर जोडवी घालायच्या पायाच्या बोटावरील काही नसांचा संबंध स्त्रियांच्या आरोग्याशी जोडला जातो. चांदी शरीरातील उष्णता संतुलित ठेवण्यास मदत करते, तर जोडवीमुळे त्या भागावर हलका दाब पडून रक्तभिसरण सुधारण्यास मदत होऊ शकते. म्हणजे परंपरेसोबत आरोग्याचाही विचार यात दिसून येतो. आता सर्वात महत्त्वाचा भाग. अधिक महिन्यात अनेक जण जुनी जोडवी बदलून नवी घेतात. पण इथेच एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं मानलं जातं. अनेक घरांच्या परंपरेनुसार जोडवी बदलताना पायाची बोट पूर्णपणे रिकामी ठेवू नये. जोडवी हे अखंड सौभाग्याचे प्रतीक मानलं जातं. त्यामुळे जुनी जोडवी काढल्या लगेच नवीन जोडवी घालण्याची पद्धत काही ठिकाणी आहे. सोनाराकडे जायला वेळ असेल तर तात्पुरता काळा दोरा किंवा एखादी अंगठी बोटात ठेवली जाते. काही कुटुंबात सौभाग्याचे चिन्ह सतत असावे म्हणून अशी पद्धत पाळली जाते. जोडवी बदलण्यासाठी मंगळवार किंवा शुक्रवार टाळावा. याबाबत वेगवेगळ्या मतप्रथा आहेत. काही ठिकाणी शुक्रवार शुभ मानतात. सोमवार, गुरुवार आणि शनिवार हे दिवस त्यासाठी अत्यंत शुभ आहेत. तर अशी ही जोडवीत भर घालण्याची परंपरा, श्रद्धा आणि विज्ञान याचा सुंदर मेळ आहे. तुम्ही या अधिक महिन्यात ही परंपरा पाळणार आहात का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.